इथे टीकाकर केलेली एकदेश अर्थाष्टीने ते एकदेश आहे. आता एकदेश शब्दाचा अर्थ काय? एकदेश या शब्दाचा अर्थ काय? देश अर्थाचा शरीर शरीर देश आहे ना. तुम्ही कुठे एका ठिकाणी वैशिक झाले असं नाही करता किंवा एकदेशी कंप्लीट केले. मग तिच्या अर्थ एकदेशीचा अर्थ थोडक्यात म्हणजे सगळ्या व्याधींचं वर्णन करणं शक्य नाही. तुम्ही थोड्या व्याधींचं केले. सगळ्या द्रव्यांचं वर्णन करणं शक्य नाही म्हणून एक थोडंसं केलं. तिथे शब्द एकदेश शब्द आला. ही तंत्रयुक्ती आहे. तर तंत्रयुक्तीला आणखी एक नाव नाही. एकदेशाला एक तर व्यास आणि व्यासच्या विपरीत सत्यपणे तो उद्देश निर्देशाने उद्देश तर आता एकदेश शब्द हा आणखी प्रदेश म्हटलं. प्रदेश 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 तुमच्या गणितच्या 15व्या अध्यायात जो श्लोक आहे शेवटचा यामध्ये रचनापूर्वी विक्षिप्तते सुद्धा विक्षिप्यमाना खरगुण्यात प्रसजते सहा पुढचं वाक्य जे आहे मी हे वर्ष करोति विकृतिं तत्र हे वर्षमिव त्वयतः दोष पुरता एका ठिकाणी थांबले की अधिक असतात कुठेतरी. हा एकदेश शब्द घ्यायचा का? दोष कुठेतरी काय यत्रसंगो खळगुण्यात त्याला एकदेश म्हणतात. यत्रसंगो खळगुण्यात आधीच तत्वज्ञ आहे ते याला एकदेशीय स्थानसंशय म्हणतात. दोष सगळीकडे वाढलेले आहेत पण यादी कुठे झाला? एका देशात झाला. एका स्थानात झाला. हा एकदेशाचा अर्थ आहे. आणि दुसरा एकदेशाचा अर्थ आहे काही भाग थोडासा भाग आम्ही सांगतो अशा अर्थ. इथे नेमका अर्थ काय घ्यायचा तो संदर्भाने घ्यायचा पुढे होतं. ठीक वाटतो आता असलेलं एकदेश प्रकृत्या इथे सकलेन स्वभावेन. आता प्रकृत्या इथे सकलेन स्वभावेन हे वाक्य आल्यावर एकदेशाचा अर्थ तुम्हाला नक्की होतो बघा. आता अंशात्मक गुण होतील. एक गुण वाढलाय, दोन वाढले, तीन वाढले समज हे वैषम्य. दोषांचं वैषम्य असंच होतं. अंशांश कल्पनेनेच होतं. आणि मग तिथे अकार्षतेनं ते एकदेशी येणं म्हणण्याचा अर्थ काही अंश वाढतात. तिथं उष्टगुणाने विसर्पात वाढतं, ध्रुवगुणाने वाढत नाही. अग्नेय विसर्प वृक्षोष्ट गुणाने वाढतात, द्रवगुणाने वाढत नाही. हा एकदेशी अंशात्मक वैषम्य आहे. आणि म्हणून इथे अकार्षतेनं म्हणण्याचा अर्थ संपूर्ण शरीरात हे होईल, दोष प्रकोप होईल, वृत्ती होईल, पण ती अकार्षतेनं म्हणजे एक गुण वाढेल, दोन गुण वाढेल, तीन गुण वाढेल, क्या वाढेल. आणि प्रकृत्या म्हणजे आता प्रकृत्याचं उदाहरण काय? त्याचं उदाहरण या तुमच्याकडे शरकत किती माहिती आहे का तुम्हाला? कसं आले ते मला ते 16व्या अध्यायातून 19 अध्यायाला आहे की ऋतुमानाने दोष कसे वाढतात. अद्भुतामध्ये खूप येतात, पटकन छापले 12व्या अध्यायात किंवा 11व्या अध्यायात. त्यात त्यांनी वर्णन केलंय. उष्णयुक्ता वृक्षाद्या कुर्वंती वायो हो चयन. आणि मग
पुढे म्हणतात की ग्रीष्माने वृक्षादी गुणांनी वायू वाढलाय आणि वर्षा ऋतूमध्ये शीतगुण वाढला आणि हा प्रकोप होतो. तिथे कार्ष्णेन प्रकोप म्हणजे वृक्ष परुष विषद खरं हे गुण आधी वाढले ग्रीष्मात आणि शीत गुण वाढला वर्षा ऋतूमध्ये. आता हा प्रकोप कार्ष्णीय असला आहे. वर्षा ऋतूमध्ये धवगुणाने पित्त वाढलंय, आम्लगुणाने पित्त वाढलंय, उष्णगुणाने वाढलेलं नाही. विषस्निग्ध द्रव आम्ल तीक्ष्ण उष्ण नाही. शरदादित्य तेजसा शरदामध्ये आदित्याच्या तेजाने त्यात उष्णगुणही वाढतो. आता कार्ष्णेन पित्त प्रकोप. हेमंतामध्ये शिशिरामध्ये स्निग्ध गुरु शीत पिच्छिल या गुणांनी दोषक श्लेष्मावृद्धी होते. इथे द्रवगुण कमी आहे, इथे त्याला घनत्व आहे, शीत आहे. पण ग्रीष्मामध्ये वसंतामध्ये काय होतं, वसंते अर्कांशुतापितः हत्वाग्निं कुरुते रोगां तदस्थं त्वरयाजेत. आता तो उष्ण्याने पातळ होतो आणि अग्नी खराब करतो आणि व्याधी करतो. शरीरात सगळीकडे फिरायला लागतो, असा आणि व्याधी करायला लागतो. हे कार्ष्णेन प्रकोप सापडला का नाही संदर्भ. उष्णेनं युक्त म्हणून विषय कळला ना. चरकात पण आहे, त्याच्यात पण आहे. पटपटात छान आहे. प्रस्थान 12 श्लोक नंबर 19. उष्णेन युक्ता वृक्षाद्या वायोः कुर्वन्ति संचयं शीतेन पूर्वम् उष्णेन शमं स्निग्धादयो गुणाः. पुढं शीतेन युक्तः तीक्ष्णाद्या क्षयं पित्तस्य कुर्वते. शीतेन युक्ता तीक्ष्णाद्या वर्षासु. याचं हे वर्णन ऋतून आहे. वरती वर्षाचं वर्णन केलेलं आहे. वरच्या श्लोकामध्ये कोणत्या ऋतूमध्ये तो श्लोक असा आहे, वायो वर्षा ऋतुपित्तस्य क्लेशपण शिशिरा दिशो असं काहीतरी आहे. हां, तय प्रकोप शमाः वायो ग्रीष्मादिषु त्रिषु वर्षा ऋतुपित्तस्य तर हे जे 3 ऋतू आहेत त्यामध्ये क्षय प्रकोप आणि शम होतो. मग वर्षा ऋतूमध्ये पित्त तीक्ष्ण गुणाने वाढतं, आम्ल गुणाने वाढतं, पण उष्ण गुणाने वाढत नाही. विषद स्निग्धही आहे, द्रवगुणही आहे, श्लेष्माही आहे. आणि तो शरदामध्ये शरदी आदित्य तेजस असा शब्द आहे बघा तुमच्या याच्यात असेल ऋतुचर्यामध्ये. आदित्य तेजस म्हणजे. आणि मग यात पुढे आणखी वाक्य शेवटी या श्लोकामध्ये शेवटी वाक्य आहे की हे जे वर्णन केलंय इथे कालस्वभाव आहे. हा कालस्वभाव आहे. आहारादिवशात इति कालस्वभाव वयम् आहारादिवशात् पुनः क्षयादिं यान्ति सद्यो अपि दोषः काले अपि वानति. याला अकार्ष्णेन आणि प्रकृत्याचं. प्रकृत्यामध्ये संपूर्ण स्वभाव बदलतो त्याचा. आणि अकार्ष्ण म्हणजे अल्पांश एकदेशाने. हे तुम्हाला सिद्ध करायला लागेल मानताना. एकदेशचा अर्थ काय घ्यायचा. एकदेश शब्दाचे भिन्न भिन्न अर्थ आहेत. इथे एकदेश शब्दाने अंशांश कल्पना घ्यायची, कारण दोषांचा प्रकोप हा अंशात्मक होत असतो. विकल्प अंशांश कल्पना. विकल्प म्हणजे अंशांश विकल्पाने होतो आणि विकल्पाने या शब्दाकरता हे अकार्ष्णेन आलेलं आहे. आता मग तिसरं आणखी एक वैषम्य नाही आता शिल्लक. परतंत्र दोष प्रकोप जो होतो ते वैषम्य आहे.
ते वैषम्य आहे. पण हे वैषम्य वृत्ती आणि क्षयात्मक नाही. ते व्याधिकरत्व आहे म्हणून वैषम्य आहे. म्हणून पहिली जी व्याख्या आहे वैषम्य झालं ते कसं ओळखायचं? सुखावरून साम्य ओळखायचं आणि दुःखावरून वैषम्य ओळखायचं असं चरकाचं वाक्य आहे ना. पहिलं प्रत्येक चरकाचं काय ते शारीस्थानातलं चरकातलं वाक्य हे वैषम्य इथे बरंच आहे. वैषम्य यदाही अस्मिन् शरीरे धातव वैषम्यं वापद्यन्ते देशं विनाशं वा भवति. मग क्लेशकर अन्य ज्या अवस्था आहेत त्यालाही वैषम्य म्हणायचं. आता ते वैषम्य कुठलं? ते पुढच्या अध्यायातल्या एका श्लोकात आहे. अध्याय पुढचा त्या 6 आहे ना. आता 7व्यामध्ये काय बघा. नाही कदाचित 7व्यामध्ये घेतो. फक्त जरा जागा बदल एक श्लोक पुढचा नाही त्याचे थोडंसं पलीकडे. हां 17वा श्लोक. शरीरगुणाः पुनर्विधा संग्रहेण मूलभूता प्रसादभूताश्च. तत्र मूलभूतास्ते मलभूताश्च. मलभूतास्ते ये शरीरस्य आबाधकराः स्युः. जे गुण शरीराला आबाधकर नव्याने निर्माण होतात किंवा वाढतात त्याला मल म्हणायचं. सामान्य दोषांना मल म्हणायचं नाही, त्याला धातू म्हणायचं. पण जेव्हा ते आबाधकर होतात त्याला मात्र मग मला म्हणायचं. त्याची व्याख्या पुढे केली बघा. तद यथा शरीरछिद्रेषु उपदेहा पृथक् जन्मानो बहिर्मुखाः परिपक्वाश्च धातवः प्रकुपिताश्च वातपित्तश्लेष्माणः ये च अन्ये अपि केचित् शरीरे तिष्ठन्तो भावाः शरीर उपघाताय कल्पन्ते तान् सर्वान् मलं संचक्ष्महे. त्या सगळ्यांना दोष म्हणतो, त्याला वैषम्य म्हणतो. आता याची टीका खाली बघा. श्लोक नंबर 17 शारीरस्थान 6वा अध्याय. पूर्वाध्यायापासून वाचा खालून 5वी ओळ. गुर्वादयो द्रवान्ताः पश्चात् उक्ता एव अत्र च ये मला उपधातवाश्च न उक्ता ते गुर्वादी गुणाधारत्वेन ग्राह्य. इतरांस्तु निरापादान मलादीन प्रसाद आहे. त्यामुळे मलाला सुद्धा हे प्रसाद म्हणतात. आणि म्हणून पुरुष काय आहे? आधार आहे. पुरुष आधार आहे. मूत्र हा आधार आहे. पण हे शरीरात राहून जेव्हा त्रासदायक होतात तेव्हा त्याला मी मला म्हणतो. हाच नियम दोषांना लावायचा. जेव्हा दोष त्रासदायक ठरतात तेव्हा त्याला विकृती म्हणायचं. आता मगाशी श्लोक पाहिला आपण. आता याच्यात प्रकुपिताश्च वातपित्तश्लेष्माणः म्हणून 17व्या श्लोकात शब्द आहे ना, त्याची टीका वाचा. पिताश्चैहि पदेन वातादयः सामान्येन क्षीणा दुग्धा वा गृह्यन्ते. हां पुढे विकृतिमात्रं प्रकोपः. वातादीनां कोपः. इथे मात्र शब्द कोणत्या अर्थाने आला? मात्र शब्दाचे 3 अर्थ असतात. मात्र म्हणजे केवळ. मात्र म्हणजे थोडं.
किंचित अशा अर्थ. तिसरा अर्थ आहे पण तुम्हाला आता आठवत नाही. त्यातला पहिला जो आहे तो सर्वसमावेशक या अर्थाने मात्र. हा तिसरा सर्वसमावेशक मात्र. आणि हे तिन्ही अर्थ तुमच्या दीक्षेत गेलेले आहेत मात्र शब्दाचे. एक मात्र म्हणजे किंचित, मात्र म्हणजे केवळ, मात्र म्हणजे प्राणी मात्र म्हणजे काय. इथे विकृती मात्रम शब्दाने तो अर्थ घेतलेला आहे. विकृती मात्रम प्रकोप हा. आणि म्हणून तिसरा अर्थ वैषम्याचा विकृती मात्रम हा आहे. आणि म्हणून तुमच्या 19व्या किंवा 16व्या अध्यायामध्ये तर्काच्या दोषांना गती सांगताना 2 गती वेगळ्या सांगितल्या. प्रकृती विकृतीच. एक प्राकृत गती, दोषांची प्राकृतावस्था म्हणजे प्राकृत गती, आणि दोषांची विकृत अवस्था म्हणजे विकृत गती. मग विकृती कशी झाली आहे. गुणात्मक वृद्धी झाली आहे. क्षय झाला नाही. क्षयने वृद्धी नाही, थांबलेत कुठेतरी खवळ गुण्याने. तरीही ते वैषम्य. किंवा परतंत्र प्रकोप झालाय तरीही वैषम्य आहे. आणि म्हणून विकृती मात्र प्रकोप हा. वैषम्य शब्दाला विकृती मात्र हा शब्द उत्तम. विकृती मात्र वैषम्यम. विकृती किती प्रकारची असेल. क्षयंवा वृद्धिंवा ही चरकोक्त याला म्हणतात आमच्या कामाकरता केलेली व्याख्या. त्याला विधान म्हणतात. विधान नावाचं एक तंत्रयुक्ती आहे. एक तंत्रयुक्ती, त्या तंत्रयुक्तीने एकदा अर्थ सांगितलाय. जेव्हा ह्या शब्दाने जिथे वापरते त्या अर्थ आहे बरोबर. विधान विधान किंवा वैषम्य आणि विधान येतात तंत्रयुक्ती आहे. वैषम्य इथे वापरला शोधायचा अर्थ असा आहे. आता अष्टांग होते का पहिला अध्याय. त्यांना विषय पूर्ण आणले नाही तेव्हा त्यांची पण भीती नाही. रोगस्थ दोष वैषम्यम असं वाक्य ना त्याची टीका होता. अष्टांग हृदय सूत्रस्थान रोगस्थ दोष वैषम्यम. पान क्रमांक 14 श्लोक क्रमांक 20. रोगस्तु दोष वैषम्यम दोषसाम्यम अरोगता दोषाणां वातादीनां वैषम्यम स्वप्रमाणात एकस्य द्वयो त्रयाणां वा वृद्धि क्षयो वा रुजाकरत्वात् रोग एव. वैषम्यम विषमता स्वरूपाच्च एव. स्वरूपाच्या स्वतःच्या प्राकृत स्वरूपातून बाहेर जाणं म्हणजे प्रकोप म्हणजे वैषम्य. पण विधान तंत्रेतरी विषम जगाचा अर्थ दोनच. क्षयं वा वृद्धिं वा. पुढे काय आहे का तिथे. तसं कारणयोर्भेदेन पठितो रोग इति दोषाणां साम्यं स्वरूपात् प्रच्युतिः समभाव अरोगता आरोग्यम स्वास्थ्यम इति यावत्. आणि आयुर्वेदात टीका आहे की अथलक्षणं व्याचष्टे रोगम लक्षयति रोगस्तु इति
दोषदुष्याणां यत् वैषम्यं विकृतत्वं तद् रोगः. इथे विकृतत्वं तद् रोगः. उद्देश्य शब्द नाही वापरला. दोषशब्दो अंतरंग हेतु मात्र उपलक्षणः. प्रसंगात आरोग्यं लक्षयति दोषसाम्यम् इति. दोषदुष्याणां यत् साम्यम् अविकृतत्वं तद् आरोग्यम्. आता याच अध्यायात एक श्लोक आणखी आहे, तो पहा. हा श्लोकाची सुरुवात काय? रोगस्तु दोष दोष वैषम्य दोषसाम्यम् अरोगता बीजागन्तु विभागेन सूत्र रोगात्. तो काय? विकृता विकृता देहं घटिते भवतयन्ति च. विकार काय आधीचा श्लोक आहे? विकारो धातु वैषम्यम. हा असा काहीतरी श्लोक आहे. असा काहीतरी श्लोक आहे. काय? 7वा श्लोक काय? विकृता विकृता नेहम नक्की. हा काय ते काय? विकृताः स्वभावप्रच्युताः. स्वभावप्रच्युताः. हे वैषम्य. वैषम्याची स्थूल व्याख्या ही आहे आणि वैषम्याची चरकोक्त व्याख्या ही आहे. स्वतःच्या हेतूंनी जेव्हा दोषांचा वृद्धी किंवा क्षय होते तेव्हा ती व्याख्या वापरायची, वैषम्य वापरायची. आणि जेव्हा परतंत्र होते तेव्हा विकृती शोध वापरायचा. आणि जेव्हा काही कळत नाही काय आहे तेव्हा विकृती म्हणून मोकळं व्हायचं. काही नाही, वैषम्य विकृती वैषम्य अशा अर्थाने वापरायचं. तर विकृती वैषम्य कळ. प्रकोप विकृती वैषम्य हे पर्याय आहे. ठामपणे मांडायचं. स्वतंत्र किंवा परतंत्र प्रकोप, क्षय किंवा वृद्धी हे सगळे त्याच्यामध्ये आले, प्रकोपामध्ये आले. किंवा विकृती प्रकोप वैषम्य हे तीनही शब्द पर्यायी शब्द आहेत. सगळ्यांचा अर्थ स्वभाव प्रच्युती एवढाच आहे. स्वास्थ्य रक्षण हा स्वभाव आहे, त्यातून प्रच्युती याचं नाव प्रकोप. आणि यामध्ये सातत्य पाहिजे. वृद्धीचं सातत्य पाहिजे, खेळाचं सातत्य पाहिजे. त्याला इतिकर्तव्यता करता आली पाहिजे. इतिकर्तव्यता म्हणजे रोगनेरी पाहिजे, इति करता आली पाहिजे. त्याला वैषम्य म्हणायचं. रोज होणारं वैषम्य तात्कालिक आहे, ते रोगस्तुत्व नाही आहे. तो हेतू ठरत नाही रोगाचा. हेतूची व्याख्या केली ना माधवाने, माधवाच्या टीकाकारांनी. काय दुसरं टीकाकाराचं नाव काय? हा मनोकोश टीकेचं नाव आहे विजयरक्षक. कुठेतरी त्याने व्याख्या केली आहे. स इथे कर्तव्यता होऊन हेतू. तिच्या हेतूला आपलं काम करतात फेल केलं तर हेतू म्हणायचं. ती व्याख्येमध्ये आहे. दोषप्रकोप करणाऱ्याला हेतू म्हणायचं. व्याधीला अंतर्गत आहे. ती व्याख्या व्याधीसाठी घेतलेली व्याख्या आहे. दोषप्रकोप होतो, दोष शरीरात राहतात आणि दोषप्रकोपावस्थेमध्ये व्याधी न करता तंद्रा, आलस्य, दौर्बल्य, अनुत्साह असे लक्षण व्हायला लागतात. स्थानसंशय नाही आहे, कोणती व्याधी? अरुची, अतिनिद्रा, अनिद्रा ही लक्षणे होतात. स्थानसंशय कुठे नाही. त्यामुळे ही अवस्था व्याध्यवस्थाच आहे. ही ते निर्माण करतात. पण स्थानसंस्थेतून होणारा व्याधी हा अपेक्षा भिन्न नाही. तोही व्याधी हाही व्याधी आहे. तेव्हा इथेही तरी कर्तव्य, त्याला ही जी व्याख्या आहे स इथे कर्तव्यता हेतू
ही व्याख्या व्याधीच्या बाबतीत आहे, मर्यादित आहे, दोषप्रकोपाच्या बाबतीत नाही. आता ऋतू हा ग्रीष्म ऋतू हा दोषप्रकोप आहे, व्याधीवर असं नाही. होणार, नक्की होणार दोषप्रकोप, अंशात्मक का होईना होणार, कारण तो वृद्धात्मक प्रकोप आहे. जिथे जागा म्हणजे तो व्याधी करणार आहे, पण व्याधी केलेल्या म्हणून तो स्वास्थ्य ठेवत नाही, अस्वस्थ करतोच तो, अंजड करतो, अमुत्साह येतो, बहुमूत्रता येते. त्याचं नाव वैषम्य. आणखी काय? सर, आणि याचाच जो श्लोक आहे वयोवावत स्त्री भुक्तानंतर यांच्यामध्ये त्याच्यामध्ये टीकाकारांनी मध्ये असं वापरलं की ते त्यावेळेस दोष वृद्धी सापडते, त्यावेळेस ते शब्द वापरताना कोपकाल असा शब्द वापरतात. कोपकाल म्हणजे वृद्धिकाल, वृद्धिकाल अशा अर्थाने कोपस्तू चय प्रकोप वृद्धी. वृद्धीचे 2 प्रकार आहेत, चय आणि प्रकोप. ते व्याधीकर नाही, आणि म्हणून सुखसंज्ञ किंवा आरोग्यम विकार दुःखाची दुसरी व्याख्या या शब्दात व्याख्या आहे. वाग्भट अतिशय सुंदर शिक्षक होता, फिरॉसॉफर होता, वाग्भट शिक्षक होता. त्याला शिकवताना अडचणी आल्या म्हणजे त्यांनी उत्तरं घेऊन ठेवली. मी मूळचा वाग्भट वाचणारावर मूळचा, परंतु जेव्हा जामनगरला गेलो तेव्हा मला कळलं की त्याने म्हटलं की शरद वाचल्याशिवाय वाग्भट करणार नाही. आणि खरंच कसं आहे ते, शरद वाचल्याशिवाय वाग्भट करत नाही. शरद कोण वाचलं वाग्भट जवळ ठेवा, म्हणजे मग त्याची उत्तरं तुम्हाला सांगतात, त्याची उत्तर इथे आहे चर्चा काय. तेव्हा वाग्भट आम्हाला अत्यंत आवडता ग्रंथकार काय तेव्हा कळत काय नव्हतं, फक्त पाठांतर, लोक चांगले पाठ असं होतं. पण जामनगरला गेल्यापासून मी फार त्याच्या ह्याच्यात लागलो, सगळं काही होतं. चल पुढे. तर अजून एक असं की बऱ्याच वेळा पेशंट रिपोर्ट घेऊन येतात की हार्मोनल इम्बॅलन्स येतात, थायरॉइड वाढले किंवा तर मग त्याचं निदान करताना कुठल्या पद्धतीने विचार करून करायचं? तुमच्या पद्धतीने करा, तुम्हाला जे आवडतं ते करा. अलीकडे लोकांना मॉडर्न पद्धतीने करायला आवडतं, आणि एखादा औषध तुमच्याकडे आहे का विचारतात, तुम्ही औषधावर घेऊन बघता, काहीतरी करून बघता, तसं करून बघा एक भाग. आणि तसं करून काही होत नाही हे लक्षात आल्यानंतर मग आयुर्वेदिक पद्धतीकडे वळा. दुसरा भाग, आयुर्वेदावर श्रद्धा आहे, मग आयुर्वेदिकच करून बघा. श्रद्धा असेल. तुम्ही मल्लिका मॅडमला भेटलात ना, त्या बोलल्याचं काही तुम्हाला काय म्हणाले? म्हणजे हा विषय झाला की शास्त्रावर जोपर्यंत श्रद्धा नाही तोपर्यंत तो शास्त्राचं काही करू शकतो, म्हणजे चिकित्सा करू शकत नाही. पहिली गोष्ट की शास्त्रावर श्रद्धाच असली पाहिजे. उदाहरण सांगितलं नाही, उदाहरण असं नाही झालं, कारण पॅनल डिस्कशन आणि त्यांचा विषय वेगळा होता, त्यामुळे त्यांनी त्यात मांडताना तो विषय मांडला का विषय मांडला. सुरुवात तर त्या दिवशी म्हणजे ज्यांचे की नोट ॲड्रेस झाले सगळ्यांनी हाच विषय मांडला की जोपर्यंत शास्त्रावर श्रद्धा येत नाही तोपर्यंत तुम्ही कुठल्याही पद्धतीने करून काही फायदा होणार नाही. पण आधी शास्त्रावर श्रद्धा पाहिजे, शास्त्राच्या मुळात सगळ्या संकल्पना समजल्या पाहिजेत, तरच चिकित्सा आणि पुढचा विषय पर्यंत पोहोचेल. सगळ्यांनी तोच मांडला. म्हणजे A to Z जे मोठे मांडणारे म्हणजे होते प्रोफेसर्स किंवा जे की नोट ॲड्रेस देणार होते त्यांनी सगळ्यांनी हाच मुद्दा मांडला की तुम्ही पहिल्यांदा शास्त्रावर श्रद्धा ठेवा, शास्त्राच्या पद्धतीने कामं करा, मग तुम्हाला त्याचं काहीतरी आउटपुट मिळेल, नाहीतर शास्त्रातून काही मिळणार नाही. मॅडमने मांडताना वृक्षण हा विषय मांडला की एक उपक्रमाचा क्लिनिकल ॲस्पेक्ट कसा वृक्षणातला होईल, आता केस डिस्कस करून मग त्यांनी तो टॉपिक मांडला. त्यांनी एक विषय मांडला म्हणण्यापेक्षा मी दुसऱ्यांदा जेव्हा व्याख्यानाला गेलो तेव्हा त्यांनी मला अतिशय उत्साहाने बोल बोलता, तर बोले आपने क्या दिया हमको? बोला क्यों? बोले हाइपरटेंशन, हाइपोथायरॉइडिज्म, हाइपरथायरॉइडिज्म, पीसीओडी, इनका विचार करने का हमारा तरीका ही बदल गया. हम केवल दोषों का विचार करते हैं, ये अपने आप ठीक होते हैं. हेतु बंद कर दिए दोषों की चिकित्सा, ये अपने आप ठीक होते हैं. एक प्रोफेसर म्हणतोय
ओपीडीत बसल्यावर त्यांनी हेतू काढले, हेतू बंद केले, हे पिंपरी चिकित्सा केली, पेशंटचं हायपर टेन्शन, पेशंटचं शुगर, पेशंटचं हायपोथायरॉइडिझम आपोआप कमी झालं. ऐसा हो सकता है, ये पहली बार हमको समझ में आया. दॅट इज द वे ऑफ. तर आता ओपीडीमध्ये इथे खांदे मॅडमचे पेशंट आहेत ना डायबेटिसचे, सगळ्यांचे हेतू आणि मॅडमचं हे करतात ना, त्यांनी बऱ्याच जणांची शुगर आता नॉर्मल आहे. दोन पेशंट तर असेच की मॉडर्नचं काहीच सुरू नाही, फक्त आयुर्वेदिक चालू, आणि ते पण जग पण असं नाही की खूप काही जास्त देतात किंवा डोस पण मोठा असं काही नाही, फक्त हेतू बंद केलेत. आणि हे आता महाराष्ट्रात सगळीकडे चालू आहे. म्हणजे माझं साक्षात व्याख्यान कोणी ऐकलं नसेल, पण हा प्रकार सगळीकडे चालू आहे. म्हणजे जुने हे सुद्धा वैद्यसुद्धा आता या मार्गाकडे वळले, नकळत वळले की नाही. आधी हेतू बदल, अजून काही बदलायचे, त्याला वेळ लागेल थोडा, पण बदल केला बरोबर. तेव्हा हेतू बंद केले की पेशंट बरं. मग ते हेतू दोषांचे असतात, व्याधींचे नसतात, हे लक्षात ठेवायचं. ते बंद केले की पेशंट बरा व्हायला लागतो. आणि तुम्हाला आता इथून पुढे तुम्हाला प्रत्येक पेशंटकडे असा बंच मिळेल तुम्हाला. PCOD, हायपोथायरॉइडिझम, असे वेगवेगळे याचे हेतू हे म्हणजे तुम्हाला काय की नाही, आयुर्वेदिक पद्धतीने बरे होतात. पण याला थोडासा हे पाहिजे, श्रद्धा पक्की पाहिजे. अजून बोलायमान असेल तर नाही, पक्की श्रद्धा असेल त्याचं कारण ग्रहणी अध्याय. काय सांगा ग्रहणी. हां, त्यामुळे पहिला जो श्लोक आहे ग्रहणीचा, याच्या खाली एक श्लोक आहे. आता हा तिसरा टॉप आहे ना. हां, आता 5वा श्लोक आहे. यद अन्नम देह धातू, यद अन्नम देह धातू ओज वर्णादि पोषकम, वर सांगितल्याप्रमाणे. वर सांगितलंय ना, वरच्या श्लोकात ते सांगितलंय. सगळे धातू प्राणाश्च अग्नयाश्च देहाग्नी हेतुकाः. देहाग्नी हा त्यांचा हेतू आहे. आता देहाग्नी हेतू आहे म्हणण्याचा अभिप्राय काय आहे? त्याचा अभिप्राय असा आहे की तुम्ही घेतलेला आहार, यदन्नम देहधातू ओज बलवर्धकम, अन्न देहधातू बलवर्धक आहे. मॉडर्न सायन्स सांगतात प्रोटीन खा, हाय प्रोटीन घ्या, सांगता ना. आणि म्हणून ते स्वच्छ करतात पुढच्या वाक्यामध्ये, यदन्नम देहधातू धातू ओज बलवर्धकम, पुढे तत्र अग्निर्हेतू तत्र अग्नि हेतू, आणि म्हणून अग्निमूल आहे. आता अग्निहेतू कसा आहे काय?
पुढच्या वाक्यात सांगतात नाही अपक्वात. रसादयाः. आता याला दुसरा वाक्य तयार करा. पक्वात रसादया. अपक्वात न रसादया, पक्वात रसादया. आता रसादया म्हणताना रसरक्त वंशभेद हे ज्ञात धातू आहेत. अज्ञात किती असतील? उपधातू किती असतील? अपरिसंख्य आहे. आला मुद्दा लक्षात. आमची चिकित्सा अग्निअधिष्ठित असली पाहिजे. जेव्हा एखाद्या धातूचा क्षय होतो तेव्हा अन्य कारणं असतीलच. अल्पाशन असेल, खायला मिळत नसेल, श्रोतोरोध असेल, पण आणखी एक कारण आहे. जे काही केळणीत टाकलंय ते गहूच बाहेर पडत आहेत. त्याचं पीठच होत नाहीये. मग त्याची चपाती कशी होईल? मग त्याचं बेसन कसं होईल? हेच कळत नाहीये मॉडर्न मेडिसिनला. इवन द मॉडर्न मेडिसिन, द फिजिओलॉजी ऑफ द मॉडर्न मेडिसिन सेज की तुम्ही घेतलेला प्रत्येक पार्टिकल परिणत होत नाही. इट इज रिटन द टेक्स्ट ऑफ मॉडर्न मेडिसिन. मग ते काय करतं? ते काय करतं? सामान्य फिजिशियनला कळत नाही. हे परिणाम कोण करतं? एन्झाईम करतं. एन्झाईम आमचा अग्नी. याची गुणवत्ता टिकवून ठेवणं, त्यांचा श्राव टिकवून ठेवणं. ऋतुमानाने तो बदलतो, प्रकृतिमानाने बदलतो, दोषांच्या वृद्धिक्षयाने बदलतो. हे त्यांना माहीतच नाहीये आणि म्हणून ते चुकत आहे. किती का मोड आलेलं धान्य का, भरपूर खा, भरपूर फळं खा, पण त्याचे पाचशे कुठे वाचली परवा लेख वाचला, त्याच्याकडे पुस्तकात वाचला. तर ते मी आता जो उल्लेख केला नाही ते लिहिले सोयीस्कर कोण आहे मला आता आठवत नाही. मी नोट करून ठेवले माझ्या डायरीमध्ये. मग ते डायरी एवढ्या झाल्या की फक्त डायरी नाही पडत. पण असं आहे की प्रत्येक परमाणूचं परिचय होईल असं नाही. काही असेच राहतात आणि मग ते व्याधी करतात, शोधरोध करतात, अग्निआवरण करतात. मग चिकित्सा कोणाची करायची? वेगवेगळ्या पद्धतीने चिकित्सा करायला लागते. बघा राजलक्ष्मण चिकित्सा करतात. आमचे एक मित्र आहेत, त्यांना मी असं म्हणालो की आता संस्कृत भराचे कार्यकर्ते आहेत, संस्कृत क्लासेस वगैरे घेतात. आता तुम्ही आताही घेता क्लासेस, वय झालं तुमचं? म्हणले घेतो. आता कशाला घेता आहे का? तेव्हा म्हणले आपल्या वस्त्राला धार कशी होईल? मग आपलं वस्त्राला धार कायम पाहिजे ना, म्हणून एकदा तरी कोणाला तरी केलंच पाहिजे. वस्त्र घातला गेलाच पाहिजे. स्मरणशक्ती, वाचलेलं काय आहे ते ताजं राहिलं पाहिजे. तिथे करता सतत वाचन, सतत चिंतन आणि सतत लेखन आणि सतत शिकवणं झालंच पाहिजे. म्हणजे मग ते आणखी चांगलं पक्क तयार होतं. आता बस झालं, काय करायचं? हे सगळं जे करेन ना तुम्ही, जे कराल ते पुढल्या जन्मी तुम्हाला सगळं पुन्हा मिळतं. फक्त थोडंसं एक पापोद्या काढायला लागतं, सगळं पुन्हा तुम्हाला मिळतं. काढलं का? हां. आता इकडे कुठं श्लोक होता? विविधान्न पानानी वैषम्य, विविधान्य अन्नपानानी वैषम्येन श्मश्मता जनयंती आमयान घोरान विषान मारुतात. हा लक्षामध्ये त्याच्यावर काय? लिंगानी एक
वीर्यं हां पण इकडे काय बघ या बाजूला पूर्वरूपम इकडे इकडे या पानावर हां रूपम का मला पान नंबरचा 500 461. कोण आलं माझ्याकडे धात्वग्नीवर काम करणारे कोणतरी आलं हां हां चारशे किती 63 का 61 हां आता 38 श्लोक काढा रूपं कुरस्य यथोद्देशं निर्दिक्षामि तदुच्यते यथात्वेन पुष्मणा पाकं शारीर यांती धातवा स्रोतसा च यथात्वेन धातू पुष्यति धातु. बस इथे पोषण कसं होतं ते सांगतात. यथास्वम दोष्पणाम शरीरे पाकम यांती. पुढचं वाक्य काय यथास्वेन स्रोतसा धातू पुष्यती. पोषण न्याय सांगितला. पोषण कसं होतं आणि पहिल्यामध्ये पाक कसा होतो सांगितलं. पाकम यांती धातवा. दोन गोष्टी सांगितल्या. आता पुढचा श्लोक वाचा. स्रोतसां सन्निरोधाच्च एक पहिलं श्रोतसाम सन्निरोधाच्य. हां पुढं रक्तादीनांच संशयात रक्तादीनांच संशयात धातुष्मणांच अपचयात राजवेक्ष्मा प्रबळ. राजक्ष्म 3 संप्राप्तीने घडतो आणि या 3 संप्राप्ती एकाच वेळेला घडू शकतात. विषमाशनाने, वेगावरोधाने, धातुक्षयाने, साहसाने जे राजक्ष्मा उत्पन्न होतात त्यामध्ये पुढची स्टेज राजक्ष्माचा अनुबंध. पहिल्यांदा धातुक्षय होतो, उरक्षत होतं, विश्वासनाने श्रोतरोध होतो. या कारणांनी जो शोष निर्माण झाला त्याची चिकित्सा नाही केली की आता राजक्ष्माचा प्रवेश होतो. आणि हे सगळं होण्यापूर्वी जी पहिली अवस्था आहे ती आहे श्रोतोरोध, संप्राप्ती करणारा. श्रोतोरोधाने धातुक्षय होतो. पुढचं काय रक्तादीनांच्या संशयात धातुक्षय होतो. आणि पुढचं काय आहे धातुष्मणांच्या अपचयात धातुक्षय होतो. खऱ्या अर्थात काय व्हायला पाहिजे धातूंचा अग्नी कमी झाला तर वृद्धी व्हायला पाहिजे ना. तिथे काय म्हणतात धातुष्मणां अपचयात राजक्ष्मा प्रवर्तते. का संशयात धातूनाम संशयात ठिकाणी लावायचं. म्हणजे धातुक्षय 3 कारणाने होतो. कुठलं कारण श्रोतोरोध, 2 रसरक्तक्षय झाला, पोषणाभावाने झाला, खाय मिळाले म्हणून झाला किंवा श्राव झाला म्हणून झाला, 3रा अपचय. आणि धातुष्माचा अपचय, श्रोतोरोध आणि धातुक्षय या सगळ्याचं मूळ कारण अग्नी आहे. अपचय म्हणजे शील. आता वाग्भटाचा एक श्लोक आहे
कुठला? तेषाम सादातिदित्याम धातुबुद्धी. मग धातुबुद्धी व्हायला पाहिजे साध झाला तर. इथे साध झाला तर ते धातूचा क्षय होतो असं म्हणतात. अर्थ काय घ्यायचा? दोन वाक्यांचे अर्थ काय घ्यायचे? सरळ सरळ अर्थ आहे. दोन पद्धतीने उत्तर होत आहे. एक, धातुष्मा अपचय झाला की धातुक्षय होतो हे वाक्य प्राकृत धातूसाठी आहे. प्राकृत धातूचा क्षय होतो. अपचय असल्या धातूचा अपचय झाल्यामुळे परिणाम होत नाही, नवीन धातू उत्पन्न होत नाही. आणि परिणाम न झाल्यामुळं जे काही शिल्लक राहतं ते मनस्वरूप असतं, त्याने धातू वाढतो. तो विकृत आहे. हा एक अर्थ. हा प्राकृत नाही आहे. त्याचं परिणामन चांगलं आहे का अग्नी चांगलं नाही, त्याचं धातू कसं प्राकृत असेल? We should be able to read between the lines. मग इथे रक्त उत्कृष्ट होतं, रचधातू उत्कृष्ट होतो. कारण हा जो काही अपरिणत धातू हा विरक्त होतो, हातात जातो, वृद्ध होतो. ही एक. दुसरं आणखी महत्वाचं, ह्याहीपेक्षा महत्वाचं, धात्वग्नी दोन कामं करतात. एक, धातूचा पाक करतं म्हणजे नष्ट करतं. इथे जो वर्त शब्द आहे पाक, हा नष्ट करण्यासाठी. इथे जो धातू पाकम, यथास्वयंपणा पाकम. बोलो सर. बिल्कुल स्वास्थ्य उत्तम है. आपका कैसे है? बढ़िया. कैसे आज याद कैसे किया? फिर बात थोड़ी देर की बात करेंगे. क्लास ले रहा हूँ. क्या सांगतो? धातूंचा नाश होत असतो. एकाच तत्वज्ञानीचे दोन काम आहेत. एक परिणामन आणि दुसरं धातूंचा क्षय. यथाश्वेन उष्पणा पाकम यांची वेळ धातवा. इथे पाक शब्दाने दोन अर्थाभिप्रेत आहे. एक परिणामन, दुसरा नाश. ही दोन कामं भिन्न आहेत. परिणामन होत नाही म्हणून धातूची उत्पत्ती होत नाही. आणि पाक होत नाही म्हणून धातू साचून राहतात, वृद्धी होते. आणि मग व्याधी करतात. धातू वृद्धी होते आणि व्याधी होतात. बघा श्लोक क्रमांक 43 बघा. रसस्रोतस्वृद्धेषु स्वस्थानस्थो विधीयते. स्वस्थानस्थ राहिलेला हा या रसाचं परिणामच होत नाही. श्रोतस्वृद्ध आहे, अग्नी बंद आहे. इथे श्रोतस्वृद्धेषु स्वस्थानस्थ विधीयते हे एक वाक्य आहे. आणखी 3 वाक्य करायचे.
धातूंचा पाक झाला नाही, परिणमन झाला नाही की ते तिथे वृद्ध होतात आणि त्यांचा विडा होतो. आणि मग शरीरात अधिष्ठंद वाढतो. आता श्लोक नंबर 57 अभिसन्ने शरीरेतून यक्ष्मिणो विषमाशना कंठात प्रवर्तते रक्तम श्लेष्माच उत्कृष्टम संचिता. तिथे रक्तम या शरीरात अधिष्ठंद वाढतो. हे जे धातू शरीरात साचलेले आहेत ते शरीरात खचून गेल्यामुळे अधिष्ठंद वाढतो आणि मग कंठातून रक्त पडायला लागतं. कंठातून उपलक्षण, नाकातून पडेल, अन्य मार्गातून पडेल, रक्त पडायला लागतं. कारण देहाधिष्ठंद झालेला आहे. हा अधिष्ठंद का झाला आहे? श्रोतोरोधामुळे, धातूंचा पाक न झाल्यामुळे, परिणमन न झाल्यामुळे. 3 गोष्टी येतो होतो. आता 58 रक्तम विबद्ध मार्गत्वान मांसादीनां अनुपद्यते आमाशयस्थ उत्कृष्टम बहुत्वात् कंठमेति. अर्थ कळला का? रक्तम विबद्ध मार्गत्वात. आता इथे विबद्ध मार्गाचा एक अर्थ श्रोतोरोध, दुसरा विबद्ध मार्ग परिणमन नाही, अग्निबंध आहे. रक्ताचं मांस रसधातूकडून तो मांसधातूकडे जात नाही, त्याचा परिणाम तो स्वीकार करीत नाही. श्रोतोरोध आहे, केलं तरी परिणमन करीत नाही, ही अवस्था आहे. या दोन्हीचा परिणाम हा आहे, परिणमन नाही, पाक नाही. परिणाम हा आहे की हा धातू जो पुढे पुढे धातू जायला पाहिजे तो रक्तात वाढतो. पुढचं वाचा काय आहे? रक्तम विबद्ध मार्गत्वात मांसादी परिणामच होत नाही. मग राहतो कुठे सगळा? हा रक्तात थांबतो. हा रक्तात थांबलेला मग एकदा थांबला की काय व्हायला लागतं? मिळेल त्या दिशेने तो वाहून सगळीकडे पसरायला लागतो. मागरोधात वहत जलम उदीर्यते बसकरम, हा न्याय. आणि मग ते काय म्हणतात? आमाशयम उत्कृष्टम बहुत्वात कंठमेतिच. आमाशया झाला की कंठातून रक्त पडायला लागतं. किंवा तेज दोष जर पुरस्थानात गेले तर श्वासन मुच्छती, तेज दोष कोष्ठात गेले तर अतिसार करतो, प्रवाहिता करतो. लक्षात हे दोन्ही कामांचे झालेला बिघाड धातू वृद्धी करते आणि हा धातू वृद्धी रक्तात होते. रक्ताचं परिणाम मांसात होत नाही, रसाचा परिणाम रक्तात होत नाही. या सगळ्या प्रक्रियेचा परिणाम रसधातू उत्कृष्ट होतो आणि तो कंठात प्रवर्धन करतो किंवा श्वास पूर्ण करतो, शरीरात अभिषन्न करतो. त्या ठिकाणी वेगवेगळी जाणीव व्हायला लागतात. मग श्वास होतो, प्रवाहिता होते, मग एकादशरूप राजलक्ष्मा होतो, द्वादशरूप राजलक्ष्मा होतो. वेगवेगळ्या पद्धतीने ते व्हायला लागतात. एकादशरूप, द्वादशरूप किंवा जे काही असतील हे उपलक्षण मात्र आहेत, भिन्न भिन्न होऊ शकतील. अमुकच झाला पाहिजे असं नाही. जिथे अधिष्ठान तिथे जारी होईल. आता मी जो एक मुद्दा सांगितला की धातू 2 कामं करतात धात्वधनी, त्याला संदर्भ सूत्रस्थान अध्याय 28. श्लोक नंबर क्रमांक 3. अशितम पीतम वेदम साधितम जंतोरेकम अंतर अग्नि संदुक्षित बलेन. सावकाश वाचा किंवा ही हातात ते खरे ठेवा पुस्तक आणि आता शांतपणे वाचा. विविधम अशितम पीतम लीडम चतुर्वेदम अन्नम. अग्निसंदुक्षित बलेन, अग्नीकडून संदुक्षित बल झालेला कोण? यथाश्री अग्नीने कुणाला संदुक्षित केलंय? धातुष्मा आणि महाभूतोष्मा. त्याची टीका वाचा.
अंतरग्नीनां जाठरेण बन्धिना संदूषितं बलं यस्य तेन अंतरग्नि संदूषितबलं यथा स्वेन पुष्मणेकितं पृथिव्यादिरूपा शीतादेर्यस्य य उष्मा पार्थिवाग्न्यादिरूपस्तेन वचनं हि भूमाकालनीय वायव्याः पञ्चुष्माणसमावेशः पंचाहारगुणान् स्वान् स्वान् पार्थिवादीन पचन्ति इति सम्यक् विपच्यमानम् आशितादि किंवा यथात्वेन उष्मणे इति यस्य रुधिरार्देय उष्मा धात्वग्निरूपत्वेन सम्यक् विपच्यमानम् अशितादि. जाठराग्नी काय करतो? धात्वग्नीला आणि महाभूताग्नीला प्रज्वलित करतो. अग्निबल संदूषित, जाठराग्नीच्या बलाने संदूषित बल ज्यांचं आहे असे धात्वग्नी असे महाभूताग्नी काय करतात पुढे? नाही आता 3 श्लोक होता. सम्यक विपच्यमानम काल सम्यक विपच्यमानम, हे सगळे त्या धातूंना उत्तम पचवतात, परमसूक्ष्म करतात. कालवत अनवस्थित, कालवत काळासारखं. कधी काळ थांबलाय, एक क्षण थांब म्हणून त्याला थांबवलं तर थांबतो तो, तसा अनवस्थित. काय अनवस्थित आहे? सर्व धातू पाकम, सर्व धातू पाकम अनुपहत, सर्व धातू पाकम अनुपहत, सर्व धातुष्म, सर्व धातुष्म. एक पाक शब्द आलाय, अनुपहत पाक. अनुपहत पाक आणि अनुपहत धातुष्मा असे 2 शब्द आले. कालवत अनवस्थित सर्व धातू पाका. एक वाक्य झालं. कालवत अनवस्थित अनुपहत सर्व धातुष्मा. पाक प्रक्रिया वेगळी आहे, धातुष्माचं काम पुन्हा वेगळं आहे, ते परिणामनाचं आहे. पुढे अनुपहत मारुत, अनुपहत श्रोतांशी. इतकं सगळं जर असेल तर केवळ शरीराचं उपचय होतो, बलवर्ण सुखायुषा युनक्ती. म्हणजे एखादा धातू जर उत्पन्न होत नसेल तर तुम्हाला काय काय बघायला पाहिजे? जाठराग्नी. जाठराग्नीचा परिणाम धात्वग्नीवरती होणार आहे, जाठराग्नीचा परिणाम महाभूतावर होणार आहे. जाठराग्नीचा परिणाम दोषांची निर्मिती, आमनिर्मिती होऊन मारुत आणि श्रोतस उपहत होणार आहे. आणि मग धातूंच्या पोषण बंद होणार आहे. हा सिद्धांत प्रत्येक ठिकाणी लावायचा. मग आता अग्निमंद कशामुळे होला? दोषवृद्धीने झाला किंवा अन्य कारणाने झाला असेल, धातुक्षयाने झाला असेल. हेतू काढणं, अग्निसंदूषण करणं, श्रोतरोग दूर करणं, इतकं काम तुम्ही केलं आणि धातू साम्य करणारा योग्य आहार घ्या, तुमचे सगळे व्याधी बरे होतात. सगळे व्याधी बरे होतात. जे साध्य व्याधी आहे ते सगळे मला बघायची गरज नाही आहे. मग गरज पडली तर लाक्षणिक चिकित्सा करता येईल. क्षीण धातू असे म्हटलं त्याने की धातू क्षीण असेल तर मग आमगर्भ असेल तर आमगर्भ द्या, रक्त असेल तर मग अजा रक्त द्या, पण नाही ग्रंथ करा. पण तेवढी म्हणजे चिकित्सा नाही. का उत्पन्न होतं याच्या मुळाशी गेलं पाहिजे. उत्पन्न व्हायचं कारण नाही अपक्वात आहारात रसादया. मग रसापासून त्याचे उपधातू बनत असतील, रक्ता